लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकी येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे। शहर पोलिसांनी शस्त्र तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत 9 नवीन तयार करत असलेल्या तलवारीसह 18,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। यामुळे खडकी परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। अद्याप दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील खडकी प्रभागात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रे बनवण्यात येत असल्याच्या गुप्त बातमीच्या आधारे शहर पोलिसांनी दिनांक 28 जुलै 2024 रोजी 5:30च्या दरम्यान खडकी परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये धारदार शस्त्रे बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून तो कारखाना उद्ध्वस्त केला आहे। यावेळी शहर पोलिसांनी 9 नवीन तयार केलेल्या तलवारी, शस्त्राला धार देण्यासाठी लागणाऱ्या 7 चकत्या, लोखंडी आयरन, वेल्डिंग मशीन, हातोडा, 10,000 किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 18,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान पोलीस असल्याची चाहूल लागताच संबंधित पत्र्याच्या शेडमध्ये तलवार तयार करणारे किरण सोळसे बक्या उर्फ महेश मस्के हे दोघे तेथून फरार झाले आहे। सदर प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मधुकर भांगरे यांच्या फिर्यादीवरून किरण सोळसे व महेश मस्के यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा सखोल तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल तिकोने हे करीत आहेत।